नमस्कार मित्रांनो, आज भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. तो म्हणजे एक नव्हे तर या आठवड्यात 2 कंटेस्टंट हे घराबाहेर जाणार. आज एक कंटेस्टंट घराबाहेर गेला आणि उद्या अजून एक कंटेस्टंट घराबाहेर जाणार आहे. खरं तर फॅमिली वीक या आठवड्यात होतं. त्यामुळे कदाचित एलिमिनेशन होतं की नाही, झालं तर एखादा सदस्य जाईल असं वाटलं होतं. पण ज्या पद्धतीची सध्या सिच्युएशन आहे, आठवडे कमी आहेत, सदस्य जास्त उरले. त्यामुळे साहजिकच असा एखाद्या तरी आठवड्यात त्यांना निर्णय घ्यावा लागणारच होता आणि त्याने तो याच आठवड्यात घेतला आणि आजच्या दिवशी एक सदस्य घराबाहेर गेलाय, तो म्हणजे टाटा टीममधून प्रभू शेळके. खरं तर रितेश भाऊने खूप छान अशा फोडी केल्या, की आज टाटा टीममधील एक सदस्य जाणार आहे आणि उद्याच्या दिवशी टोळी टीमला सपोर्ट करणारा एक सदस्य जाणार आहे. आता तो कोण आहे याच्यावरती आपण नंतर नक्की चर्चा करूया. मित्रांनो, मला आहे ना नक्कीच प्रभूचा गेम थोडासा वीक वाटायचा. माहिती नाही, पण थोडासा मला वीक वाटायचा. पण ज्या पद्धतीने आज तो घराबाहेर पडत होता, की किंवा मग त्याचं नाव समोर येत होतं, तर थोडंसं मला ना प्रभूला घेऊन वाईट वाटलं. वाटत होतं मला, की यार माहिती नाही, पण मला नक्कीच थोडंसं वाईट वाटलं. बघा, प्रभू नेहमीच काटा टीमच्या शॅडोमध्ये खेळायचा हे आपल्याला दिसून येत होतं. काटा टीममध्ये तो जरी खेळत असला ना, तर काही अंशी तो प्रखरपणे आपले मुद्दे मांडायचा. विशेष करून जेव्हा स्वतःवरती यायचं, त्यावेळी प्रभू काटा टीम जरी नसली ना, तरी समोरच्याला फेस टू फेस भिडायचा. एवढी ताकद तो स्वतःमध्ये ठेवायचा. नॉमिनेशनला तो अजिबात घाबरायचा नाही, हे एक स्पष्ट आहे. समोरचा सदस्य जर त्याला नॉमिनेट करत असेल, तर तोडीस तोड तो उत्तर द्यायचा. हे नक्कीच प्रभूच्या बाबतीत मानायला पाहिजे. आणि आज ज्या पद्धतीने तो सांगत होता, की मी एक अश्रू देखील डोळ्यामध्ये आणणार नाही आणि त्या पद्धतीने तो पोरगा अगदी शेवटपर्यंत ठाम राहिला. अजिबात तो रडला नाही. एवढी त्याची ताई रडत होती, बाकी सगळे सदस्य त्याला घेऊन रडत होते. तरी त्याने ठरवलेलंच होतं, की मला रडत घराबाहेर पडायचं नाही. आणि एक ना त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स दिसत होता, की त्याला ट्रॉफी जिंकायची आहे आणि तो ते लपून राहिलेलं नाहीये इतरांसारखं. त्याच्यामध्ये ते दिसत होतं प्रत्येक वेळी. मला कॅप्टन्सी नाही मिळाली, जाऊ दे. मी ट्रॉफी बिग बॉसच्या घरातनं घेऊन जाईन आणि तो स्वतःलाच किंवा कॅमेराला सांगत नव्हता, तर इतर बिग बॉसच्या घरातील सदस्यांना देखील तो नेहमीच सांगायचा, की मला ट्रॉफी घेऊन जायची आहे आणि मीच ही ट्रॉफी घेऊन जाईन. अखेर त्याचं हे जे स्वप्न आहे ना, ते अधुरच राहिलं, अपूर्णच राहिलं आणि प्रभू शेळके हा बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेला. काय वाटतं तुम्हाला प्रभूचं हे जे इविक्शन आहे, ते फेअर आहे की अनफेअर आहे? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. याबद्दल थोडंसं आपण नक्कीच नंतर बोलूया. जाऊया पहिल्यांदा बिग बॉसच्या घरामध्ये काय काय घडलं ते पाहण्यासाठी बाच्या टीव्हीवरती, मांजरेकर सरांच्या बाच्यामध्ये. तर इथे भाऊ येतात भाऊच्या धक्क्यावरती. तर मित्रांनो, साहजिकच फॅमिली वीक होता आणि रितेश देशमुख कौतुक करणारच होतं आणि तसं त्यांनी घरातील सदस्यांचं आणि जे कोणी आले होते त्यांचे कुटुंबीय, त्यांचं देखील भरभरून कौतुक केलं. पहिल्यांदा इथे कौतुक केलं ते म्हणजे विशाल संकेत यांचा ऑर्केस्ट्रा, त्याच्यामध्ये सागर देखील होते. खरंच मित्रांनो, म्हणजे इंटरेस्टिंग त्यांनी ते सगळं तयार केलं होतं. बहुतेक तन्वीची आजी आली तेव्हा त्यांना काही तयार करता आलं नव्हतं. कदाचित त्यांना माहिती नसेल, की कोण येईल. तन्वीची आई येते, अजून कोण नातेवाईक येते, की आजी येते हे त्यांना कदाचित माहिती नसेल. त्यामुळे नसेल त्यांना ते जमलं, पण बाकी सगळ्यांच्या बाबतीत त्यांनी व्यवस्थित केलं. त्यामुळे साहजिकच त्यांचं कौतुक तो बनत आहे. त्यानंतर प्रत्येकाचे मुद्दे त्याने इथे व्यवस्थित मांडलेले आहेत. संकेतसाठी इथे भाऊ बोलतात, की तुला बायकोने बरेच सल्ले दिलेत आणि तुलाच नाही तर बाजूच्या सदस्याला देखील बरेच सल्ले दिलेत. त्यामुळे आता तू निदान बायकोचं ऐकून तरी तुझा इंडिव्हिज्युअल गेम खेळशील अशी आपण अपेक्षा करूया. खरं तर संकेतसाठी हा छोटासा एक टोला होता, भाऊने लावला होता. संकेत तसा चांगला गेम खेळतोय आणि ज्या पद्धतीने बायको सांगून गेली आणि एकंदरीत संकेतचा तुम्ही गेम बघितला असेल ना, मित्रांनो, जेव्हापासून त्याला ती चुगली दाखवली, नक्कीच तो विशालच्या बरोबर बसतो. बऱ्याच गोष्टी ग्रुपमधून शेअर करताना तो दिसतो. पण ज्या पद्धतीने चुगलीच्या अगोदर जो संकेत होता ना, तसा संकेत आता दिसत नाहीये. तुम्ही चांगलं नोटीस केलं असेल तर संकेत हल्ली आहे ना फेस टू फेस
विशाल बरोबर बोलताना दिसत आहे. म्हणजे दोघेच आपल्याला आतापर्यंत असे दिसलेले नाही. जेव्हा बघितलं तेव्हा ते ग्रुपमध्येच बोलताना दिसतायत आणि असं पूर्वी फार गोष्टी ते डिस्कस करायच्या, परंतु आता तसं दिसत नाहीये आणि संकेतकडून नाही तर विशालकडून देखील ही गोष्ट आपल्याला वारंवार दिसते. हे दोघेही फेस टू फेस येत नाही आणि अशा गोष्टी डिस्कस करताना दिसत नाही. जरी विशालने सांगितलं असेल काल कदाचित रागाच्या भरातही असेल तन्वीबरोबर जो काही वाद झाला तेव्हा, की माझी आता प्रायोरिटी अनुषी नाही तर संकेत राहिलाय. माझा हा मित्र आता चांगला मित्र झालाय आणि फर्स्ट प्रायोरिटी माझी तो असणार आहे. असं असून देखील त्यांच्यामध्ये तेवढं बोलणं किंवा जसं पहिले बॉन्डिंग होतं तसं बॉन्डिंग पाहायला मिळत नाही. तर एक अंतर ठेवून ते नक्कीच राहिले आहेत. नक्कीच मित्रांनो, बिग बॉसचा गेमच असा आहे, की कधी-कधी गेमसाठी का होईना आपल्याला नसेल पटलं तरी नाते करावे लागतात. तर तसं एक नातं त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. जोपर्यंत ग्रुपचा गेम असेल किंवा आहे तोपर्यंत हे दोघे एकत्र आपल्याला पाहायला मिळतील आणि जेव्हा आता अशी वेळ येईल, की आता चला इंडिव्हिज्युअल खेळा आणि भावने आज स्पष्ट देखील केलं, की आता अशी वेळ तुमच्यावरती आली, की तुम्ही तुमचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवायचा आहे. तर कदाचित बघू आता उद्या काय होतंय. संकेत घराबाहेर जातो, कोण जातं घराबाहेर पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर संकेतच्या बायकोचे सल्ले संकेतने ऐकावं असं भाऊ सांगताना दिसतात. त्यानंतर तन्वीच्या आजीचं विशेष कौतुक इथे केलं आणि मी देखील तेव्हा सांगितलं होतं, की काय पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन त्या बिग बॉसच्या घरामध्ये आल्या होत्या. खरंच म्हणजे 90 वर्षाच्या त्या होत्या, पण ज्या पद्धतीने त्या अगदी व्यवस्थित चालत, बोलत होत्या ना, तर छान वाटलं आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये होती आणि त्याच गोष्टीचं इथे रितेश भाऊ कौतुक करताना दिसतात. त्यानंतर वडिलांची देखील इच्छा होती बिग बॉसच्या घरामध्ये यायची. त्या पद्धतीने बिग बॉसने त्यांचा फोटो देखील पाठवला हेही बोलले. विशालच्या बाबांचं खरंच मला ते फार आवडले विशालचे बाबा. म्हणजे त्यांच्यामध्ये देखील खूप पॉझिटिव्ह एनर्जी पाहायला मिळाली. तर इथे विशालच्या वडिलांचं देखील कौतुक केलं. राकेशला इथे सांगितलं, की बहिणीने, आईने जो काही सल्ला दिलेला आहे, राखीपासून थोडंसं वेगळं राहायचं, तर तो सल्ला तुम्ही पाळावा. याबद्दल आपण नक्कीच बोलूया. त्यानंतर सागर किती शांत इथे बसतो याचं कारण देखील बिग बॉसने सांगितलं. प्रभूचंही कौतुक केलं. आई-वडील ज्या पद्धतीने शेती करतायत आणि शेतीचे कामं टाकून ते तुला भेटायला इथे बिग बॉसच्या घरामध्ये आले. एक स्वप्न पूर्ण केलं. मी शेतकरी आहे असं म्हणून त्यांनीही त्यांचा एक विषय इथे काढला. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं, की सगळ्याच लोकांचं कौतुक इथे रितेश भाऊने केलं असेल, परंतु काही मोजक्या सदस्यांचं कौतुक इथे आपल्याला दाखवलं. कारण एक एक सव्वा तासाचा शो असतो त्याच्यामध्ये काय-काय, किती-किती दाखवतील आणि त्यामध्ये अजून एक त्यांना तो टास्क आणायचा होता. सगळ्यात इरिटेट टास्क होता तो म्हणजे पत्र वाचण्याचा टास्क. खरं तर या आठवड्यामध्ये तसं काहीच बिग बॉसच्या घरामध्ये घडलं नव्हतं. फॅमिली वीक होता आणि त्याच्यावरती काय आणि किती बोलायचं. त्यामुळे हा एक वेगळा प्रयत्न त्याने केला. पण तो मला तर एकदम ठुस्स वाटला. म्हणजे त्या पत्रामध्ये देखील पर्सनल ग्रजेसच लोकं काढताना दिसत होते. कदाचित असं काहीतरी त्यांनी करायला पाहिजे, की आपल्याच लोकांना काही गोष्टी बघा, राकेशचाच मुद्दा काढला, की राकेशला ते व्यक्त होता येत नाही. आपल्याच लोकांना नॉमिनेट करता येत नाही. तर असे काही मुद्दे आहेत ना, ते आपल्याच लोकांसाठी लिहिले असते ना, तर बरं वाटलं असतं. असं माझं वैयक्तिक मत आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. म्हणजे पुन्हा एकदा "ये रे माझ्या मागल्या" तेच पर्सनल ग्रजेस इथे पत्राच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आता येऊया भाऊच्या धक्क्यावरती. मित्रांनो बघा, लगेच रितेश भाऊचा अँगर चेंज झाला. म्हणजे एकदम हॅपी मूडमध्ये इकडे होते आणि लगेच इकडे अँग्री लूकमध्ये पाहायला मिळालं. म्हणजे अभिनेता कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर पाहायला मिळालं. ते म्हणजे आजच्या भाऊच्या धक्क्यावरील रितेश भाऊ. तर इथे पहिल्यांदा त्याने सुरुवात केली ती म्हणजे राखी सावंतची शाळा घेतली त्याने. खरं तर मित्रांनो आहे ना, इथे राखी सावंतची शाळा घेणं खूपच अपेक्षित होतं. राखी सावंत ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये बोलते, वागते, जे काही आता सध्या करते ना, ते फार इरिटेट वाटतं. रितेश भाऊने बरोबर सांगितलं, की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आला होतात ना, तेव्हा खरंच खूप मजा वाटत होती तुम्हाला पाहायला. तुम्ही जे काही करत होता ना, त्याच्यात म्हणजे आनंद वाटत होता, की चला एक राखीचं वेगळं रूप आपल्याला इथं पाहायला मिळतंय. आणि मित्रांनो जेव्हा गरज होती ना, की यार आता शो कुठेतरी डबघाईला चाललाय आणि आता खरंच राखीसारख्या
कुठल्या तरी एका सदस्याची गरज बिग बॉसच्या घरामध्ये आहे आणि तेव्हाच राखी सावंतला आणलं. आणि मित्रांनो, राखी सावंतने तेव्हा अक्षरशः शो उचलून धरला. कारण तेवढ्या त्या पट्टीचे कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळत नाही. राखीने एका हाताने शो उचलून धरला. तेव्हा खरंच बरं वाटत होतं, की यार राखी चार चांद लावते बिग बॉसच्या घरामध्ये. राखीचं बोलणं, वागणं, एंटरटेनमेंट, दुसऱ्याची खेचणं किंवा दुसऱ्याला त्या टास्कमध्ये, खेळामध्ये इन्व्हॉल्व करून घेणं, दुसऱ्यासाठी खेळणं, स्वतः पण त्याच्यामध्ये खेळणं, हे बरं वाटत होतं. परंतु ज्या पद्धतीने नंतर मग तोचपणा तिच्यामध्ये, तिच्या गेममध्ये येत गेला ना, तर ते थोडंसं इरिटेट वाटायला लागलं आणि त्यानंतर मग थोडंसं अति व्हायला लागलं. जसं रितेश भाऊने सांगितलं, की तुम्ही पहिल्यांदा बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान करत होता. ते कमी तर आता लोकांच्या पर्सनल प्रॉपर्टीचं देखील तुम्ही नुकसान करायला लागलात आणि तुमच्याकडनं आता खूप सारे अपशब्द बाहेर पडायला लागतात. आणि मित्रांनो, हे खरंच अति झालंय. जो काही रेवाचा मुद्दा जो झाला ना, तर साहजिकच आहे, की एवढ्या खालच्या थराला कपडे फाडण्यापर्यंत जाऊ नये आणि तुम्ही ते कपडे फाडता आणि ते अगदी नॅशनल टीव्हीवरती तुम्ही कसे फाडले तेही दाखवता, त्यानंतर कसे शिवले तेही दाखवता आणि फाडलेले कपडे कसे घालायचे एका महिलेचे तेही तुम्ही दाखवता. तर इथपर्यंत जाऊ नये असं मला नक्कीच वाटतं. तर याच गोष्टीवरती शाळा घेतली आणि ज्या पद्धतीने राखी राग-राग करते किंवा ज्या पद्धतीने टार्गेट करते, तर याच्यावरती देखील रितेश भाऊने भाष्य केलं. आणि दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा जो आहे ना, जो आपण नेहमीच बोलत आलोय. बघा, आता आपण राखीचा मुद्दा काढला, की राखीचं हे आता अति होतंय. याच्यावरती कुठेतरी अंकुश लावणं गरजेचं आहे. तर याच्यावरती मेकर्सनी खूप छान निर्णय घेतला. गेल्यावेळी देखील भाऊ बोलले आणि यावेळी देखील ठणकावून सांगितलं, की राखी आता बस झालं. आता अति होतंय. आता हा जो काही दुसरा मुद्दा आहे ना, राकेश आणि राखीचं जे काही सध्या सुरू आहे, तर हा देखील मुद्दा आपण रिसेंटली बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मांडलेला आहे, की हे देखील बोलायला पाहिजे. हे आता अति होतंय. तर बिग बॉस थँक यू. बिग बॉसचे मेकर तुमच्यासाठी खरंच थँक यू, की हा मुद्दा तुम्ही काढला. मित्रांनो, हे सुद्धा ना खूप अति होतंय. पहिल्यांदा त्यांचं जे सुरू झालं, की धरसोड वृत्ती जी काही होती ना, मग राकेश काही बोलला, की रागावून जायचं, परत यायचं. तेव्हा नवीन-नवीन तेव्हा बरं वाटायचं. पण आता आपल्याला देखील कळते, की हे सगळं हे गेमसाठी करतायत. आणि त्याचं आता ना, आणि मित्रांनो, ते आता खरंच इरिटेट वाटायला लागले. म्हणजे तुम्ही एकत्र बोलता मस्तपैकी, माझं तुझ्यावर प्रेम आहे, अमुक-तमुक. राकेश सांगतो, "नाही, नाही, नाही, नाही." असं त्याचं राकेशचं सुरू आहे. ही बोलते, "नाही, माझं प्रेम आहे." परत त्यांच्यामध्ये काहीतरी होतं. जायचं तिकडे विशालला काहीतरी बोलायचं, असं नाही, तसं नाही. इकडे-तिकडे परत काहीतरी करायचं. परत राखी येते, "आय लव्ह यू" आणि परत सुरू. म्हणजे हे जे काही त्यांचं वागणं आहे ना, ते खरं तर फेक आहे आणि ते आता इरिटेट वाटायला लागलं. आणि रितेश भाऊने हे सांगितलं, की या गोष्टीला देखील किती ताणायचं, किती खेचायचं, याला देखील लिमिट पाहिजे. खरं तर हा माझा मुद्दा नाही. तुम्ही वैयक्तिक आयुष्यात तुम्ही किंवा तुमच्या बिग बॉसच्या घरातील आयुष्यात तुम्ही काय करता? तुम्ही फ्रेंड आहेत, की अजून त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्याशी मला काही घेणं-देणं नाही. पण आता लोकं देखील हे बोलायला लागलेत, की आता बस झालं. शेवटचं आता मी तुम्हाला हे सांगतो, की मी याच्यामध्ये पडणार नाही. परंतु हे लोकांना आता इरिटेट वाटायला लागलेलं आहे. रितेश भाऊ, पुन्हा एकदा थँक यू, की हा मुद्दा तुम्ही घेतला. खरंच आम्हाला या सगळ्या गोष्टीचा ना आता वीट आलाय. त्यानंतर राखीने पण क्लिअर केलं, की "बाबा, मी मनापासून सॉरी बोलतो, की यानंतर माझ्याकडनं असं काही होणार नाही. याची मी काळजी घेईन." बघू आता राखी. पण मित्रांनो, तुम्ही एक नोटीस केलं असेल, की जेव्हापासून राकेशची बहीण राखीला बोलली, की "बाई, तुम्ही हे जे काही करता हे योग्य मला वाटत नाही आणि तू तशी नाहीयेस. ही जागाही ती नाहीये. घराबाहेर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते, जे बोलायचं असेल ते बोला. परंतु ही ती जागा नाही." त्यानंतर राखीने ना कमी केलंय ही गोष्ट आणि तरी भाऊने आज सांगितलं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. कदाचित थांबवतील हा सगळा प्रकार. म्हणजे हा जो काही खोटा प्रकार जो सध्या त्यांच्याकडनं सुरू आहे बिग बॉसच्या घरामध्ये, तर तो थांबवतील अशी आपण आशा बाळगूया. त्यानंतर एक गोष्ट ही देखील वारंवार उपस्थित होते, जेव्हा-जेव्हा भाऊचा धक्का संपला, की ही गोष्ट प्रेक्षक म्हणून काढतात आणि मी देखील 1-2 वेळा सांगितली, की टोळी टीमच्या चुगल्या तुम्ही का दाखवता? आहे की नाही? टोळी टीमच्या चुगल्या दाखवायच्या आणि त्यांच्यामध्येच चांगलीच लावून द्यायची, असं प्रत्येक वेळी बिग बॉस करतात.
असं प्रेक्षकही सांगत आहेत आणि मी देखील 1-2 वेळा हा मुद्दा काढला. इकडे काटा टीममध्ये देखील बऱ्याच गोष्टी घडताना दिसतायत. बऱ्याच गोष्टी म्हणजे हे देखील आपापसात भांडताना दिसतायत आणि त्यांच्या विरुद्ध बोलताना दिसतात. परंतु या गोष्टी ना रितेश देशमुख बोलत, ना त्या भाऊच्या धक्क्यावरती काढल्या जात, म्हणजे ते सेमच, ना त्या चुगलीमार्फत दाखवल्या जात. असं नेहमीच आरोप होत गेला. आता याच्यावरती रितेश भाऊने थेट मोठा निर्णय घेत, मी चुगली दाखवणारच नाही, तुमचा गेमच एक्सपोज करतो, असं म्हणून ज्या पद्धतीने राकेशचा थोडासा गेम एक्सपोज केला, की राकेश 2 दिवसापूर्वी जो कठपुतली टास्क होता, तर त्या टास्क अंतर्गत राकेशशी बोलताना सांगत होता, की मला प्रभूला नॉमिनेट करायचं होतं. जर प्रभू दुसऱ्या टीममध्ये असता, तर त्याचा एकंदरीत गेम पाहता मी त्याला नॉमिनेट केलं असतं आणि त्याला घराबाहेर पाठवलं असतं, असा त्याने मुद्दा काढला होता. तर हा मुद्दा डायरेक्टच रितेश भाऊने सांगितला, की असा तुमचा गेम आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रभूला नॉमिनेट करायचं होतं, तो वीक होता किंवा त्याला काढायचं होतं. ते तुम्हाला जमलं नाही का? तर तुमच्या तो ग्रुपमध्ये खेळतोय म्हणून. पण कॅप्टन्सीचा टास्क होता, त्याच्यामध्ये तुम्ही काढू शकत होता. तर इथे रितेश भाऊला तेच सांगायचं होतं, की तुम्ही आहे ना, बोला, तुमचे मुद्दे मांडा. जर तुम्ही मुद्दे मांडले ना, तर मजा येणार आहे गेममध्ये, असं कदाचित रितेश भाऊला सांगायचं होतं. आणि मित्रांनो, मला ना राकेशचाही गेम तेवढा स्ट्रॉंग दिसत नाही. तो म्हणजे बोलण्याच्या टास्कमध्ये देखील तेवढं प्रखरपणे आपली मतं मांडत नाही आणि जो असा फिजिकल टास्क असतो त्याच्यामध्ये देखील तो जास्त खेळताना दिसत नाही. कालचं तुम्ही उदाहरण घ्या, लिंबू शोधायचा होता, तो लिंबूचा टास्क. इकडे एका बाजूला अनुश्री होती, दुसऱ्या बाजूला हा राकेश होता. याला भाईला लिंबूही सापडत नव्हता. हिने लिंबू शोधून तो सगळा टास्क पूर्ण करून ते जिंकले देखील. तोपर्यंत भाई हा लिंबूच शोधत राहिला. त्यानंतर तन्वी राग-राग करत होती, परंतु बोलतच नाही. राग करायचा पण व्यक्त व्हायचं नाही. यांच्यामध्ये हेच चुकतं. कदाचित हाच गेम रितेश भाऊंना दाखवून द्यायचा होता, की तुम्ही बोला, तुम्ही व्यक्त व्हा. जेव्हा तुम्ही व्यक्त व्हाल ना, तेव्हा घरातील इक्वेशन चेंज होतील आणि बाहेरचे जे प्रेक्षक आहेत, जे डोळे लावून बसलेत बिग बॉसच्या गेमकडे, त्यांना देखील पाहायला मजा येईल. तर मित्रांनो, खरंच आहे. काय होतं ना, मी सकाळच्या एका व्हिडिओमध्ये देखील हे उदाहरण दिलं होतं, की आपण काय करतो ना, की ग्रुप खेळत बसतो. आपल्या ग्रुपमधील एखादा सदस्य आहे ना, त्याला आपण नेहमीच सेफ ठेवतो आणि त्यामुळे काय होतं, की एखादा स्ट्रॉंग कंटेस्टंट तो घराबाहेर जातो. असं नेहमीच घडतं. याच बिग बॉसमध्ये नाही, तर ते मागच्या काही सीझनमध्ये देखील घडलं आहे आणि ते हिंदीच्या सीझनमध्ये देखील असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळते. ग्रुप खेळत बसतो आणि त्यानंतर स्ट्रॉंग कंटेस्टंट हे घराबाहेर जातात. तर इथे रितेश भाऊने राकेशचा गेम एक्सपोज करताना इथे एक विशालचं देखील उदाहरण सांगितलं, की विशालला कोणी अनुश्रीने सांगितलं होतं, की तन्वी असेल किंवा राखी असेल या लोकांना तू नॉमिनेट कर. पण विशालने आपलंच ऐकलं आणि त्यानुसार त्याने ना राखीला नॉमिनेट केलं, ना तन्वीला नॉमिनेट केलं. कारण हे लोकं बिग बॉसच्या गेममध्ये स्ट्रॉंग आहेत. तर विशालने तिथे आपलं डोकं वापरलं. जरी ते ग्रुपमध्ये असले तरी एक काय म्हणू की इंडिव्हिज्युअल त्यांचा गेम दिसून येतो. त्यानंतर इथे अनुश्रीचं देखील उदाहरण त्याने राकेशसाठी दिलं, की मिरचीचा टास्क होता. इथे देखील अनुश्रीने आपलं डोकं वापरलं. जरी विशाल सांगत होता, की "नाही, नाही, तू असं कर, तसं कर." तर अनुश्रीने आपला गेम स्वतः खेळला. तर कदाचित हीच गोष्ट जी आहे ना, ती या लोकांना पुढेपर्यंत आणते, असं एकंदरीत पाहायला मिळतं. आता मित्रांनो, हे आहे ना, नुसतं राकेशला सांगितलं नाही, तर बहुतेक काटा टीमच्या सगळ्याच मेंबर्ससाठी होतं, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. आणि मित्रांनो, हे लोकं आहेत ना, अजून देखील ग्रुपच खेळताना दिसतायत. कदाचित हे जे बाहेरचे लोकं आले होते, त्यांचे फॅमिली मेंबर्स, त्यांनी सांगितलं, की तुमची काटा टीम खूप स्ट्राँग आहे. बाहेर खूप छान दिसते. तर त्यामुळे त्याने असं ठरवलं, की नाही अजूनपर्यंत आपण ग्रुपला घेऊनच खेळायचं, असं म्हणून कदाचित त्याने ठरवलं असेल. राकेश तर खेळून आलाय. 1-2 बिग बॉस तो करून आलाय. एक ओ-टी-टी करून आलाय आणि एक रेग्युलर हिंदीचं 15वं सीझन ज्याच्यामध्ये विशाल कोटियान होता. हे सीझन देखील तो करून आलाय. तरी तो का गेममध्ये उतरत नाही, गेम खेळत नाही, मला हेच कळत नाही. माहिती नाही विशालला घाबरतो की काय? असं एकंदरीत पाहायला मिळतं. त्यानंतर मी नक्कीच या गोष्टीवरती बोलणार आहे. त्यानंतर भाऊने एक छान मुद्दा देखील मांडला, की तुमचे स्वतःचे जे पॉप्युलॅरिटी आहे त्याला ग्रँटेड ठेवू नका. असे भले-भले लोकं येऊन गेलेत आणि ते
घराबाहेर पडलेत. त्यामुळे मी पॉप्युलर आहे, माझं काय होईल, काय होणार नाही, मी पुढेपर्यंत जाईन. हा जो काही भ्रमाचा भोपळा आहे ना, ते अजून बिग बॉसच्या घरामध्ये काही लोकं घेऊन फिरताना दिसतायत. तर त्यांच्यासाठी कदाचित हा भाऊने वापरलेला टोमणा आहे आणि जाता-जाता एक खूप छान पद्धतीने ते बोलले, की आता तुम्ही ब्लाइंड होऊन खेळा. मित्रांनो खरंच आहे, की खेळा ना ब्लाइंड होऊन. मला बघा काटा टीम खूप स्ट्राँग आहे. आजपर्यंत या समोरच्या टीमने किती फोडण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना. आमिषे दाखवली, बऱ्याच काही गोष्टी केल्या. परंतु काटा टीम फुटला नाही, स्ट्राँग आहे. पण आता अशी वेळ आली ना, की आता इंडिव्हिज्युअल गेम खेळण्यासारखी गोष्ट आता बिग बॉसच्या घरामध्ये घडते. म्हणून कदाचित रितेश भावने सांगितलं असेल, की चला आता ब्लाइंडली खेळा तुम्ही. आता तुमचा वैयक्तिक गेम दाखवा. आणि इथं हेही सांगितलं, की बघा लोकं तुमच्या गेमला घेऊन आता खूप एक्साईट झालेत. तुम्ही गेम कसा खेळता? कसा खेळायला पाहिजे? याच्यावरती आता प्रत्येक टपरीवरती, वडापावच्या स्टॉलवरती सगळीकडे बोललं जातंय आणि तुम्हालाच नाही, तर मला देखील शिव्या घातल्या जातात. रितेश भाऊंकडे बऱ्याच गोष्टी जात असतील. ज्या पद्धतीने सोशल मीडियावर बोललं जाते, की रितेश भाऊ याची शाळा घेतील, परंतु ते घेत नाही. याच्यावरती बोलायला पाहिजे, असं बरंच बोललं जातं. आणि तो मुद्दा देखील रितेश भाऊने काढले, की तुम्हाला तर बोलतातच, तुमचा गेम जर वीक दिसला, तुम्ही इथे मुद्दे मांडायला हवे होते, तिथे तुम्ही मांडत नाही. म्हणजे हेही सांगितलं, की काही ठिकाणी तुम्ही बोलतच नाही, काही ठिकाणी तुम्हाला म्हणजे दिसतो गेम, पण तुम्ही तिथे खेळत नाही, आपले मुद्दे मांडत नाही. म्हणजे एखाद्याला तो वीक आहे, तरी त्याला तुम्ही नॉमिनेट करत नाही. त्याला आपला ग्रुपचा आहे म्हणून ठेवून देता. जरी तो वीक असला तरी तुम्ही पाठीमागे लपवता. तर अशा बऱ्याच गोष्टी लोकं बघतात आणि त्याच्यावरती रिएक्ट होतात. तुम्हाला माहिती नाही, की बाहेर सोशल मीडियावर काय बोललं जातंय तुमच्याबद्दल. असं म्हणून रितेश देशमुख सांगताना दिसले, की मला देखील म्हणजे तुम्हाला शिव्या घालतात, मला देखील लोकं शिव्या घालतात. तर असा एकंदरीत रितेश भाऊने गेम समजावून देण्याचा नक्कीच प्रयत्न इथे केला. आता हा गेम लोकांना किती कळतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मला वाटतं, की आता अशी वेळ आली ना, की मित्रांनो आता फिनालेकडे चाललंय. हे 3-4 एपिसोड 3-4 हफ्ते राहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये नक्कीच लोकांनी इंडिव्हिज्युअल गेम खेळायला पाहिजे. आता ग्रुप बस झालं असं एकंदरीत दिसतंय. आणि मला असं वाटतं ना, की हा जो पुढचा आठवडा येईल ना, तर अशी वेळ बिग बॉस आणतील. जर हे ग्रुपच खेळत राहिले, तर नॉमिनेशन टास्क असा दिला जाईल ना, की आपल्याच ग्रुपच्या सदस्यांना नॉमिनेट करायला लावतील. बघा, माझे हे शब्द आहेत. जर असेच ग्रुप खेळत राहिले, म्हणजे इथे कदाचित वॉर्न केलंय किंवा मग रितेश भाऊने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय, की आता तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळा, ग्रुप राहू द्या. जर हे असेच राहिले, तर बिग बॉस काहीतरी चाल खेळतील आणि आपल्या सदस्याला नॉमिनेट करायला लावतील किंवा मग आपल्या सदस्यांमध्ये मस्तपैकी लावून देतील. त्यानंतर इथे 3 इंडिव्हिज्युअल प्लेयर बिग बॉसने सॉरी रितेश भाऊने सांगितले. कदाचित रितेश भाऊने हे बिग बॉसचे टॉप 3 कंटेस्टंट देखील सांगितले असावेत, असं मला वाटतं. तर इंडिव्हिज्युअल खेळाबद्दल बोलत असताना विशाल हा इंडिव्हिज्युअल खेळतो आणि विशालची तारीफ देखील केली, की तो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. जरी तो ग्रुपमध्ये खेळत असला तरी तो स्वतः निर्णय घेतो. विशालच्या मित्रांनो सांगायचं झालं ना, तर विशाल असा आहे ना, की तो नक्कीच स्वतःचे निर्णय स्वतः घेतो आणि तो ज्या कुठल्या ग्रुपचा मेंबर आहे, तो तिथे बॉस आहे. तो तिथे लीडर आहे. तो दुसऱ्याला सांगतो, की असं करायचं आहे. नसेल करायचं तर नका करू, पण मी हा निर्णय घेतलेला आहे. तर त्याचा एक तो इंडिव्हिज्युअल गेम नक्कीच दिसून येतो. त्यानंतर अनुश्रीचं सांगायचं झालं ना, तर अनुश्री अशी आहे ना, की स्वतःचा गेम साध्य करायचा असेल, तर मी इकडचीही नाही, तिकडचीही नाही. अनुश्री नक्कीच मला वाटते, की ती इंडिव्हिज्युअल प्लेयर आहे. इकडे-तिकडे ती फिरते आणि ती स्वतः सांगते, की मी ग्रुपची नाही आहे. माझा गेम साध्य करण्यासाठी मी कुठल्याही थराला कुठेही जाऊन बसेन, असा माझा खेळ आहे. तिने ते मान्य केलंय. तन्वीचं सांगायचं झालं ना, तर मित्रांनो तन्वीचं मी सांगू का? तन्वी मला नेहमीच ग्रुपमध्ये खेळताना दिसते. नेहमीच. टास्क असेल ना, तर ती टास्कमध्ये देखील सांगते, की माझा ग्रुप आहे. मला म्हणजे ती जी दीपाली आहे ना, त्या दीपालीमध्ये मी देखील दिसतोय, मला राकेश देखील दिसतो, मला प्रभू देखील दिसतो. माझ्यामध्ये प्रभू देखील आहे,
रेवा देखील आहे आणि माझ्यामध्ये सगळेच आहे. टास्क असेल तिथे देखील ती ग्रुपमध्येच खेळते आणि ग्रुपमध्ये असेल तरी ती ग्रुपमध्येच खेळते. परंतु ती इंडिव्हिज्युअल कुठे दिसते माहिती आहे का? जिथे भांडण तंटे असतील तिथे आपलं वैयक्तिक मत मांडायला ती जाते. तेव्हा मला ती इंडिव्हिज्युअल दिसते. असं असं माझं वैयक्तिक मत आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर जो काही बोरिंग टास्क घेतला ना, तो म्हणजे तक्रारीचा टास्क. तर तेव्हा मी थोडंसं साईटला IPL बघत होतो, मॅच बघत होतो. फार मला बोरिंग वाटलं. मगाशी सांगितलं ना मी, की या आठवड्यामध्ये काहीच नव्हतं बोलण्यासारखं. फॅमिली वीक होता. त्याच्यावरती बोलून झालंय आणि प्रत्यक्षपणे प्रेक्षकांनी ते बघितले. त्याच्यावरती काय बोलायचं? यांना काहीतरी आपण अशा पद्धतीचा टास्क देऊया, की आपल्या आपल्यातच भेटतील हे लोकं. मित्रांनो, या लेटरमध्ये पुन्हा एकदा पर्सनल ग्रजेसच लोकं काढताना दिसत होते. खरं तर आपल्या सदस्याचा एखाद दुसरा पॉइंट वीक किंवा त्याच्या गोष्टी कुठल्या वीक आहेत, हे त्याला दाखवून द्यायचं आहे. असं काहीतरी लेटरमध्ये सांगायला पाहिजेत होतं, तर मजा आली असती. हे काय, जे नॉर्मल बिग बॉसमध्ये जे खेळतात किंवा नॉमिनेशनमध्ये जे काही बोलतात किंवा एखाद्या टास्कमध्ये जे काही सुरू असतं, तेच इथे देखील लेटरमध्ये पाहायला मिळालं. काहीच नव्हतं, तरी पण मी ते ओघवतो घेतो. आता इथे विशालची तक्रार होती ती राखीसाठी. राखी ही मला टास्कमध्ये कठपुतली वाटत होती, पण एक मैत्रीण म्हणून मी तिला पुढे केलं नाही. ती एंटरटेनमेंट करतेच, परंतु आता इरिटेट वाटायला लागलं. आता हे ज्या पद्धतीने आपल्याला वाटतं, तसं तिकडे विशालला देखील वाटत होतं आणि ती आता प्रेमात पडली. त्यामुळे ती गेम विसरली. गेम अशी विसरलेली नाहीये ती. नक्कीच प्रेमात पडली. परंतु राखी जशी सांगत होती ना, की माझे अजून डोळे उघडे आहेत. मी कोपऱ्याला बसून रडत नाही. मी प्रत्यक्षपणे जाऊन खेळते. तर राखी खेळते. जरी प्रेमात पडली असेल तरी ती राखी खेळते. तर यावरती राखीने खूप छान उत्तर दिलेलं आहे, की मी प्रत्यक्षपणे मुद्दे मांडते. मी काही साईडला झालेली नाही. मी बोलते आणि स्पष्ट बोलते. मी दुसऱ्यांसारखी विंडो शॉपिंग करत नाही. तर राखीचं इथं जे बोलणं होतं ना, ते मला पटलं. त्यानंतर राकेशने विशालसाठी लिहिलं, की "याचा मला अजिबात गेम आवडत नाही. हा डबल ढोलकी आहे." कठपुतली टास्कमध्ये त्यांनी राखीला मला नॉमिनेट करायला सांगितलं, असं म्हणून त्यांनी मुद्दे मांडले आणि हा काय मिठी छुरी आहे आणि हा बिचिंग करतो. मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगू का? खरं तर मी ही गोष्ट फार पूर्वी देखील सांगितली होती, की विशाल आणि राकेश हे ना बिग बॉस हिंदीच्या 15व्या पर्वामध्ये होते. त्यावेळी बरेच वाद यांच्यामध्ये झालेले होते आणि जेव्हा मित्रांनो या सीझनच्या म्हणजे 6व्या सीझनच्या सुरुवातीला आहे ना, यांच्यामध्ये थोडेसे वाद देखील होत होते आणि तेव्हा राकेशने अशी गोष्ट सांगितली होती, की याला जर काय बोललो तर तो माझ्या पर्सनल गोष्टी काढेल, असा तेव्हा त्याने एक शब्द वापरला होता. म्हणून कदाचित मला असं वाटतं ना, की राकेश आहे ना थोडासा पाठी होतोय. म्हणजे जाऊ दे, मी जास्त बोलत नाही. उगाचच हा पर्सनल गोष्टी काढेल असं म्हणून राकेश थोडासा पाठी होतोय गेम खेळण्याच्या बाबतीत, असं एकंदरीत पाहायला मिळते. आता याच्यामध्ये किती खरं आहे, किती खोटं आहे हे मला माहिती नाही. तर विशाल इथे सांगताना दिसतो, की नाही मी जो काही आहे तो तोंडावरती आहे. माझं असं काही पाठवून नाही आणि मी काय असा पाठी बोलतही नाही. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये दीपाली घुसते आणि दीपाली आणि त्यांच्यामध्ये जोरदार भांडण पाहायला मिळालं. त्यानंतर अनुश्रीने थोडासा विशालचा गेम एक्सपोज करण्याचा नक्कीच प्रयत्न केला. जे काही भांडण त्यांचं 2 दिवसापूर्वी झालं होतं, तर तोच मुद्दा तिने लेटरमध्ये लिहिला. एक बहीण आणि एक प्लेयर म्हणून मी सांगते, की तुझ्याकडे खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे. कदाचित तू बिग बॉसचा गेम खेळून आलेला आहेस. तुझ्या वागण्या बोलण्यातनं तो ओव्हर कॉन्फिडन्स नक्कीच दिसतो आणि तुला माज आणि अहंकार देखील आहे. आणि काय तू स्वतःला शेर समजतो, पण तू स्वतःला शेर समजतोस, पण तुझा गेम असा आहे, की तुला 4 लोकं लागतातच. मित्रांनो, विशालचा गेम जो आहे ना, तो असा आहे, की विशाल जरी कितीही सांगत असला, की मला नात्यांची गरज नाही. मी इंडिव्हिज्युअल खेळू शकतो, मी शेर आहे, वगैरे, वगैरे बरंच काही. पण विशालचा तुम्ही जर गेम बघितला असेल, नक्कीच तो मास्टरमाइंड आहे. तो खूप विचार करतो. एखादा गेम आला किंवा माणसं कशी वापरून घ्यायची, हे विशालला चांगलंच माहिती आहे. कारण तो मास्टर माइंड आहे. त्याला माहिती आहे कुठं कसं कोणाला घेऊन खेळायचं आहे ते. पण विशालचा एक वीक पॉइंट असा आहे, तो जरी किती सांगत असला ना, की मी अ, नाते करत नाही गेमसाठी, मला ती आवडत नाही. मला गेमसाठी लोकं नको, मी इंडिव्हिज्युअल खेळेन. विशाल कितीही बोलत असला तरी विशालला गेमसाठी लोकं लागतात.
मी जे काही प्लॅन करणार आहे ते प्लॅन वर्क होण्यासाठी मला माणसं तर पाहिजेत. आणि किती सांगत असला नाते नाही तरी पण ही माझी बहीण, हा माझा भाऊ, ही माझी मैत्रीण, असं प्रत्येक वेळी तो बोलतो. आणि त्याला स्वतःचा गेम साध्य करण्यासाठी किंवा खेळण्यासाठी माणसं ही लागतात. आणि तो इथे सांगत होता की तुम्ही सांगता मला अहंकार आहे, तर हा अहंकार नाही, तर हा माझा गर्व वगैरे आहे, असं म्हणून तो सांगताना दिसत होता. तन्वीने इथे अनुश्रीसाठी एक लेटर लिहिलं होतं आणि तू खूप खोटं वागतेस, असं ती सांगताना दिसत होती. आणि लांडगा आल्यावर आला अशी तुझी गत होईल. तर मग ती इथे अनुष्य बोलली की हाच माझा गेम आहे, मी खोटं बोलून माझा गेम साध्य करते. तर नक्कीच अनुष्य तशी आहे. म्हणजे गेम पुढं मला काहीच नाही, मला नाती, मला तुमचे ग्रुप नको, माझा गेम महत्वाचा आहे. माझा गेम साध्य करण्यासाठी मी तुमच्या ग्रुपमध्ये देखील येईल किंवा मी तुमच्या ग्रुपमधनं देखील बाहेर पडेल. तर हे अनुश्रीने त्यांच्या तोंडावरती आणि प्रखरपणे तिने हे आपलं मत मांडलेलं आहे. आणि दीपाली आणि सागर यांचं जे काही आहे ना त्याच्यावरती मी बोलत नाही, कारण हे फार इरिटेट असतं ते. जर तिथे ते मध्येच बजर वाजला म्हणून, नाही तर अजून सागर काहीतरी बोलला असताना तर मग दीपाली परत रडायला लागली असते. त्यानंतर राखीचा एक मुद्दा घेतो आणि मग तुमची मी रजा घेतो. राखीला इथं बोलवलं आणि राखीने पहिल्यांदा तर सांगितलं की भाऊ मला 2 शब्द बोलावेत, अशी मी तुम्हाला विनंती करते अध्यक्ष महोदय, आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. तर इथे राखी सांगताना दिसते की मला जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये आणलं तेव्हा मला नागिन, सुनामी म्हणून आणलं होतं, तर मी सुनामीच आहे, मी नागिन आहे. त्या पद्धतीने मी वागणार. पण नागिन जरी असली ना तरी मला मन आहे, मी प्रेम करू शकते. आणि मी प्रेम केलं, मी त्याला सांगितलं. आणि माझं काय वैयक्तिक प्रेम होतं ते, मी एकतर्फी प्रेम करत होते. तर राखीचं हे जे काही बोलणं आहे ना ते पाहून म्हणजे रितेश भाऊला देखील हसू आवरत नव्हतं. पण राखीने इथे क्लिअर केलं की आता ते प्रेम बीम गेलं खड्ड्यात, मी आता माझा गेम खेळणार. राख्या तू पण तुझा गेम खेळ, मी देखील गेम खेळते. आणि जे काही आहे ते आपण बाहेर बघूया. पण शेवटी राखीने एक जो शब्द वापरला ना, रितेश भाऊ तुम्ही हसू नका, पण तुम्हाला मी एक सांगू का, एंड ऑफ द डे मी एक वुमन आहे. नक्की, नक्कीच राखे, प्रत्येकाला मन आहे आणि या गोष्टी होतात. तर ठीक आहे. इथे विशालबद्दल ती तक्रार आपली व्यक्त करते, की हा डबल ढोलकीचा गेम खेळतो, हा टास्कमध्ये दिसतो, बाकी नुसता झोपा काढत असतो. आणि मी जर काही बोलायला लागले का हा मध्येच पचकायला येतो. आणि दीपालीबद्दल हा सतत मला काहीतरी बिचिंग करत असतो, कळ लावत असतो, असं एकंदरीत अ, तक्रार तिने सांगितलं. आणि विशाल तर काय, विशाल मित्रांनो, विशाल जर तुम्ही एक नोटीस केलं असेल, विशाल राखीशी कधीच भिडायला जात नाही. अजिबात वाकड्यात शिरायचंच नाही राखीच्या. असा विशालचा गेम आहे, की ते काही झालं तरी मी तिच्या वाकड्यात जाणारच नाही. असं एकंदरीत विशालचा गेम आहे. त्यानंतर मित्रांनो एलिमिनेशनकडे जाऊया. तर एलिमिनेशनमध्ये आज काटा ग्रुपकडनं हा जो प्रभू शेळके आहे तो गेलेला आहे. जेव्हा हे 4 लोकं काटाचे उभे केले होते, रेवा, दीपाली, आरबी आणि प्रभू, याच्यामध्ये अक्षरशः रेवा हसत होती. काय सांगायचं रेवाबद्दल? म्हणजे तुम्ही आता घराबाहेर जाणार आहात, तरी तुम्ही दात काढताय, हसताय तुम्ही. त्यानंतर मग सगळे इमोशनल झाले. तन्वी वगैरे रडायला लागल्या. त्यानंतर बाईला थोडंसं हे झालं, "अरे नको, आपण एवढी एक्साइटमेंट करून चालणार नाही." एकंदरीत असं जेव्हा कदाचित रेवाला असं वाटलं असेल, की काटा ग्रुप सांगितलाय आणि ज्या पद्धतीने तन्वी रडायला लागली, त्यामुळे फिक्स आहे. मी तर जाणार नाही, जाणार तर प्रभूच. आणि एकंदरीत तन्वीला देखील असं झालं होतं, की प्रभूच जाऊ शकतो. जेव्हा काटा ग्रुपचं नाव घेतलं, तेव्हापासून तन्वीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, की आता माझा भाऊ घराबाहेर जाईल. आणि त्या पद्धतीने तिचा भाऊच घराबाहेर गेला आणि अख्खी काटा टीम म्हणजे साहजिकच दीपाली, राकेश हे देखील खूपच इमोशनल झाले. कारण एवढ्या दिवसाचं त्यांचं बॉन्डिंग होतं. त्यामुळे साहजिकच इमोशनल ते झाले. आणि आता प्रभू घराबाहेर गेलाय. आता उरलेत हे 4 कंटेस्टंट. आता भाऊने सांगितल्याप्रमाणे त्यांनी इंडिव्हिज्युअल खेळणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो,
उद्याच्या दिवशी टोळीचा एक सदस्य जाणार आहे आणि तो खरंच खूप शॉकिंग आहे. म्हणजे वाटलं नव्हतं की एवढ्या स्ट्रॉंग कंटेस्टंटला हे घराबाहेर काढतील. आता काय नेमकं घडलंय, काय यांच्या मनात आहे माहीत नाही. स्ट्रॉंग कंटेस्टंट मित्रांनो घराबाहेर गेला. तर त्याच्यासाठी खूप वाईट वाटतं, की जबरदस्त टास्क खेळायचा, आपले मुद्दे मांडायचा. आता वैयक्तिक गेम देखील त्याने दाखवायला सुरुवात केली होती. वोटिंग देखील चांगली होती. तरी बिग बॉसने त्याचा पत्ता कट का केला असावा? माहीत नाही काय असं घडलं ते. तर काय वाटतं तुम्हाला? प्रभूच्या एलिमिनेशनबद्दल आणि राखीची शाळा घेतली त्यानंतर काय म्हणू आपण राकेशचा थोडासा गेम एक्सपोज केला. राकेशचा आणि राखीचं जे काही नातं आहे ते अशा पद्धतीने ताणत होते ज्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही. त्या नात्याला घेऊन हे पुढेपर्यंत जात होते. भाऊने क्लिअर केलं, की मी याच्यामध्ये पडणार नाही. परंतु या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे देखील तुम्ही ठरवायला पाहिजे. आणि थोडंसं काटा ग्रुपला देखील एक्सपोज केलं, राकेशला एक्सपोज केलं, की तुम्ही काय गेम खेळता आणि विशेष करून कुठेतरी तुम्ही आता इंडिव्हिज्युअल गेमकडे जा असंही सांगितलेलं आहे. आता बघू हे लोकं किती इंडिव्हिज्युअल गेम खेळतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो प्रभू घराबाहेर गेला. प्रभूच्या इव्हिक्शनबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आणि उद्याच्या दिवशी एक स्ट्रॉंग कंटेस्टंट घराबाहेर जातोय. हे आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल. तर त्या स्ट्रॉंग कंटेस्टंटबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.